जालन्यातील सुमारे 900 कोटी रुपयांच्या किमतीचा गृहनिर्माण प्रकल्प आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय। जालना इथल्या सुमारे 900 कोटी किमतीच्या गृहनिर्माण प्रकल्पाचा जो 2020 मध्ये अव्यवहार्य असल्याचं सिद्ध झाल्यामुळे रद्द करण्यात आलेला होता, तो प्रकल्प फेब्रुवारी 2023 मध्ये शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सुरू करण्यात आला। नगरविकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या सिडकोनं 2019 मध्ये जालना जिल्ह्यातील खरपुडी गावात 301 एकर जमिनीवर एक मेगा गृहनिर्माण प्रकल्प आखला होता। पण या प्रकल्पाची तांत्रिक आर्थिक व्यवहार्यता तेव्हा तपासली गेली नाही। तपासानंतर हा प्रकल्प व्यवहार्य ठरणार नाही असा निष्कर्ष निघाला। त्यानंतर सिडकोने हा प्रकल्प रद्द केलाय। दरम्यान फेब्रुवारी 2023 मध्ये राज्य सरकारने प्रकल्पासाठी अधिसूचना जारी केली आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुद्धा सुरू केली होती। उबाठा शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांच्याशी आपण याविषयी बोलूया। संतोषजी, हा सगळा काय प्रकार आहे? 900 कोटींचा हा प्रकल्प होता। सेना भाजपमध्ये यावरून कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं। नेमकं या प्रकल्पाविषयी तुम्ही काय सांगाल? या प्रकल्पाच्या राजकीय बाबीबद्दल मला जास्त माहिती नाही, परंतु मी जालना खरपुडी सिडको प्रकल्पासंदर्भात काही भूमाफियांनी प्रकल्प सुरू होण्याच्या पूर्वी 400-500 एकर जमिनी या भागात खरेदी केल्या आणि त्यांनी त्या जमिनी सिडकोच्या माती मारण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प तिथे कार्यान्वित झाला पाहिजे अशा हालचाली सुरू केल्या। त्यानंतर 2019 मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असताना त्यांनी या प्रकल्पाच्या आर्थिक व्यवहार्यता तपासणीचा अहवाल मागितला। अर्न्स्ट अँड यंग कंपनीने या संदर्भातला अहवाल तयार केला आणि त्या अहवालामध्ये हा प्रकल्प कुठल्याही दृष्टीने फिजिबल नाही, व्यवहार्य नाही असा अहवाल त्यांनी दिलेला होता आणि तो अहवाल सिडकोच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आणि तो शासनाला पाठवून त्यावेळेस तो सिडको प्रकल्प 2019 ला रद्द झाला। नंतरच्या काळामध्ये या भूमाफियांनी अधिकाऱ्यांशी संगनमत करून परत एकदा प्रकल्प सुरू करण्यासंदर्भातल्या ज्या काही गोष्टी केल्या, त्यामुळे हा प्रकल्प परत नोटिफाय झाला आणि भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे आणि फक्त भूमाफियांना 300 कोटी रुपये या जमिनीच्या मावेजाचे आतापर्यंत अदा करण्यात आलेले आहे। पण म्हणजे आपण हे मानता का की तो व्यवहार्य नाहीये आणि एकदा पुन्हा चौकशी याची व्हायला हवी? 100% या प्रकल्पाची चौकशी झाली पाहिजे, कारण शासनाचे 900 ते 1000 कोटी रुपये या प्रकल्पामध्ये शासन गुंतवणार आहे। यापूर्वी सुद्धा लातूर आणि संभाजीनगरच्या वाळूचा असाच प्रकल्प होता। तो प्रकल्प 10 वर्षानंतर सिडकोला रद्द करावा लागला आणि सिडकोला कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालं। भविष्यात जर या प्रकल्पामुळे नक्की संतोषजी, धन्यवाद। आपण सविस्तरपणे न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल।